आणि यानंतरची आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। मनीषा मांढरे पेपरफुटी प्रकरणातले मोठं नाव, तिला सर्व प्रश्न अगदी तोंडपाठ असल्याची माहिती सूत्रांकडून हाती येते। मनीषा मांढरेने प्रश्न फोडताना मोठी खबरदारी घेतल्याचं समजतंय। मनीषा मांढरेने प्रश्न फोडत असताना मोठी खबरदारी घेतलेले सर्व प्रश्न अगदी तोंडपाठ होते असं समजतंय। पेपरफुटी प्रकरणासंदर्भातली महत्त्वाची अपडेट समोर आलेली। मनीषा मांढरेला पोलिसांनी ताब्यात घेतलं, तिची चौकशी सुरू आहे। गेल्या 25 वर्षांपासून शिक्षणाचं एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करते आणि आता याच संदर्भातली अपडेट आपण पाहतोय। मनीषा मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ असल्याची माहिती समोर येते। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड जोडले गेलेले आहेत। सागर, तपासामध्ये अशी माहिती समोर आलेली आहे की नीटचे सर्व प्रश्न मनीषा मांढरेला तोंडपाठ होते, काय अधिकची माहिती आहे? नक्की आपण जर पाहिलं तर मनीषा मांढरे ही सीबीआयच्या कोठडीत आहे आणि तिच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सीबीआय कडून सुरू आहे। काही धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। तिने विद्यार्थ्यांना जे प्रश्न दिलेले होते ते प्रश्न तिच्या तोंडपाठ होते आणि त्यानंतर ती विद्यार्थ्यांकडून अशा पद्धतीने प्रश्न जे आहे ते पाठ करून घेत होती, त्यांना उत्तर ही त्या संदर्भात ती देत होती अशी माहिती जी आहे ती आता समोर आलेली सीबीआयच्या तपासात समोर आलेली आहे। त्याचबरोबर तिने मोठेगावकर, त्याचबरोबर वाघमारे, कुलकर्णी यांच्या संपर्कात कशी गेली, यांनाही तिने प्रश्न कशा पद्धतीने दिलेले होते, नेमकी त्यांची या संदर्भातला तपास जो आहे तो सीबीआय कडून सुरू आहे। अनेक क्लासेस चालकांची चौकशी जी आहे ती या माध्यमातून सीबीआय करणार आहे। नक्कीच आता तपासामध्ये आणखीन काय निष्पन्न होईल सागर हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय मनीषा मांढरेला सर्व प्रश्न अगदी तोंडपाठ होते आणि त्याच माध्यमातून ती या विद्यार्थ्यांकडून सर्व सराव करून घेत असल्याचं समोर आलेलं आहे।